Today we discuss standard 9th science 1. आपला चालू आहे चॅप्टर 5. आज आपल्याला पाहिजे pH ऑफ सोल्युशन. pH ऑफ सोल्युशन. pH म्हणजे काय असतं, याचा लॉंग फॉर्म आहे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन आयन्स. असा लॉंग फॉर्म नाही दिलेला तुम्हाला, पण एक लक्षात घ्या. पण आता pH म्हणजे काय, तर थोडंसं आपण परत पाठीमागे जाऊयात ह्या धड्याच्या. तर काय आहे की आपल्याला माहिती आहे की when acids, bases, salts, all these are the ionic compounds. When we put them in a water, आपण ज्यावेळेस त्यांना पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस काय होतं, they dissolve in water. अगदी लेक्चरच्या पहिल्या दिवशी सांगितलं होतं की these ionic compound dissolve in the water and they give rise to dissociation of positive ions and negative ions. Acids असतील तर they give positive ions of hydrogen. Bases असतील तर they give negative ions of hydroxy, ज्याला आपण OH मायनस म्हटले. The dissociation it varies. Sometimes it is to higher extent, sometimes it is towards the lower extent. हे काय, हे शिकलो आतापर्यंत आपण की कोणतेही आयोनिक कंपाऊंड पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते डिसॉल्व्ह होतात, डिसोसिएट होतात, पॉझिटिव्ह आयन सेपरेट होतात, निगेटिव्ह आयन सेपरेट होतात. फक्त हे सेपरेट होण्याचं प्रमाण, हे डिसोसिएशनचं प्रमाण कुठं कमी आहे कुठं जास्त आहे ते आपण पाहिलेले. स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, परत वेगवेगळे सॉल्ट्स. मग आता हे काय आहे की मग जे आहे की हे जे प्रपोर्शन आहे, पण मग हे जे H प्लस आयन्सचं प्रपोर्शन आहे किंवा OH मायनस आयन्सचं प्रपोर्शन आहे. आणि आपण जर का थोडासा डीपली विचार केला तर सर हे फक्त काय लॅबोरेटरी मध्येच कामाला येतं का हो हे शिक्षण सगळं? हो, हे काही बाहेर इंडस्ट्रीमध्ये किंवा इतर सेक्टर्समध्ये कामाला येतं का? काही 9वी पुरतं, 10वी पुरतं, 11वी पुरतं प्रयोगशाळेत गेलं तसं नाहीये. ज्या गोष्टी बाहेर कामाला येत नाहीत त्या पाठ्यपुस्तकात नसतातच, ज्या कामाला येतात त्याच असतात. मग हे जे आहे कशासाठी आहे महत्वाचं की तुम्हाला एक पुस्तकामध्ये एक्झाम्पल दिले. फॉर एक्झाम्पल द प्रपोर्शन ऑफ हायड्रोजन आयन्स अँड हायड्रॉक्सिल आयन्स. हे काय आहे तर डिवाइड्स द सॉइल इनटू ऍसिडिक, न्यूट्रल और बेसिक टाइप ऑफ सॉइल. हो, एक तुम्हाला एक्झाम्पल दिले नवीच्या पुस्तकामध्ये. बाबा एक सॉइलचं आहे, तुम्हाला एक 7वीचा मुद्दा आठवतो का? मी धडा संपवला होता प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. एक धडा होता आपल्याला प्रथम सत्रामध्ये, तिसरा 7वीला, आणि शेवटचा मुद्दा होता सॉइल टेस्टिंग त्या धड्यामध्ये 7वीच्या. आणि त्यावेळेस मी म्हटलं होतं की तिथं दिलेलं होतं की सॉइल टेस्टिंग मध्ये काय pH ऑफ सॉइल मोजल्या जातो. म्हणजे काय मोजल्या जातं नेमकं की त्या सॉइल मध्ये ऍसिडिक गुणधर्म जास्त आहे का, त्या सॉइल मध्ये अल्कलाइन गुणधर्म जास्त आहे का ती सॉइल न्यूट्रल आहे. हे पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे. अगदी आजच्या डेटला सुद्धा हो, ह्या संबंध हे आपल्या लॉकडाऊन वगैरेच्या काळामध्ये सुद्धा आज सुद्धा चर्चा म्हणजे अशी आहे की आपलं जे शरीर आहे हे अल्कलाइन pH वर चालतं. हो, की आपलं शरीर हे स्लाइटली अल्कलाइन आहे, बेसिक प्रॉपर्टी पाहिजे असं. तर मग हे जे आहे आणि ते जर का आपलं शरीर अल्कलाइन राहिलं तर आपली तब्येत सुद्धा चांगली राहते. त्याचं वापर नाही करणार इथं, पण ती चर्चा चालू आहे. म्हणजे हे सगळं ऍप्लिकेबल आहे. मग इथं आपल्याला सॉइलचं एक्झाम्पल दिलंय की सॉइल मध्ये जर का हायड्रोजन आयनचं प्रपोर्शन असेल जास्त तर ती सॉइल ऍसिडिक असते. हायड्रॉक्सिल आयनचं प्रपोर्शन जास्त असेल तर ती सॉइल बेसिक असते, किंवा कमी जास्त समसमान असले तर ती सॉइल न्यूट्रल असते. मग हे जे काय आहे एवढंच नाही, हे झालं एक्झाम्पल क्रमांक 1 ह्या डिसोसिएशनचं. आता एक्झाम्पल क्रमांक 2 दिले लगेच इथं खाली काय आहे की इट इज नेसेसरी फॉर ब्लड
की आपल्या ब्लड मध्ये पुढे कॉमा देऊन सेल सॅप दिले. सेल साप म्हणायचं नाही, एसएपी. सॅप, सॅप म्हणजे सायटोप्लाझम, त्याच्यामधला असलेला रस, एसएपी सॅप. हे सेल सॅप आहेत. याच्यामध्ये काय आहे की H+ आयन आणि OH- आयन्स यांचं काय असतं तर एक डेफिनेट प्रपोर्शन असतं. आणि हे डेफिनेट प्रपोर्शन असेल तरच एक प्रॉपर फंक्शनिंग ऑफ सेल होते. बऱ्याच वेळा बघा बरं का, आपल्याला वाटतं हे सर तुम्ही व्हॉट यू आर टॉकिंग, ब्लड सेल, आय थिंक सर इट इज बिलॉंग्स टू बायोलॉजी सेक्शन. नो, नॉट ॲट ऑल. तसं नाही, ते डोक्यातून काढून टाकायचं. तिथं सुद्धा केमिस्ट्री असते, त्याला बायोकेमिस्ट्री म्हणतात. हो, तिथं सुद्धा फार मोठ्या केमिकल रिएक्शन्स दे आर हॅपन विदिन आवर ब्लड, विदिन आवर सेल्स. आणि सध्या त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट होत आहे की रिसर्चसाठी. ओके लेडी. तर काय आहे की हा जो आहे H+ आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन, OH- आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन, इट इज सर्टन, एक डेफिनेट आहे, सर्टन आहे, निश्चित आहे इन आवर ब्लड, इन आवर सेल्स. फॉर द प्रॉपर फंक्शनिंग ऑफ ह्युमन बॉडी किंवा इतर प्लांटची बॉडी, ॲनिमलची बॉडी, एक ऑर्गॅनिझम्स म्हणून त्याचं प्रॉपर आणि स्मूथ फंक्शनिंग व्हावं, व्यवस्थित चालावं. तिथं सुद्धाच इम्पॉर्टन्स. म्हणजे मी काय म्हणालो, इम्पॉर्टन्स सांगायला लागलो बरं का. की आपल्याला वाटतं की हे लॅबोरेटरी पुरतंच मर्यादित असावं, आपल्या नवी पुरतंच मर्यादित असावं, 2 मार्क 4 मार्क 6 मार्काच्या प्रश्नासाठी म्हणजे असं नाही. याच्या बाहेर सुद्धा काय एक्सपोजर्स आहेत हे तुम्हाला सांगितले. तर ते सॉइलचं सांगितलं, ह्युमन ब्लड सेल सॅपचं सांगितलं. एवढंच नाही, फर्मेंटेशन इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. हो, मायक्रो ऑर्गॅनिझम सध्या फार जबरदस्त मायक्रो ऑर्गॅनिझम घेरले आपल्याला. पण हे मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या विविध रिॲक्शन्स कॅरी आउट करतात. त्याच्यापैकी एक रिॲक्शन फर्मेंटेशन आहे, आपण पाहिले 8व्या धड्यामध्ये. तर ही रिॲक्शन कॅरी आउट होण्यासाठी सुद्धा काय आहे की प्रॉपर प्रपोर्शन ऑफ H+ आयन्स अँड OH- आयन्स इज नेसेसरी. आणि ते काय झालं पाहिजे, इट शुड बी मेंटेन्ड विदिन लिमिट्स. एका मर्यादेमध्ये ते काय राहायला पाहिजे. एवढंच नाही की अगदी पाणी सुद्धा डिसोसिएट होतं H+ आणि OH- आयन्स मध्ये. आणि त्याच्यामुळं काय आहे की हे जे सोल्युशन्स आहेत, म्हणजे इतके आपल्याला काय सांगितलेले आहेत. हे बघा, हे पीएच मुळात काय आहे की का गरज पडली, ह्या पीएच ची गरज का पडली. ही पीएच पुढे आपल्याला पीएच स्केल शिकायचे, पीएच कसा मोजायचा. पण मुळात मोजायची गरज का पडली तर त्याचे इम्पॉर्टन्स, एक 2-3 इम्पॉर्टन्स तुम्हाला दिलेले आहेत की पीएच का मोजायला पाहिजे. की ब्लडचा दिला, सेल सॅपचा दिला, सॉइलचा दिला, मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा दिला. हे इम्पॉर्टन्स आहेत त्याचे. आणि ह्या इम्पॉर्टन्समुळं हा पीएच ही एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी संकल्पना आहे की मी काय म्हणू शकतोय, मी पीएच कशासाठी मोजायचा आहे, काय इम्पॉर्टन्स आहे त्याचं. आउटसाइड द लॅबोरेटरी, प्रयोगशाळेच्या बाहेर, आउटसाइड द स्कूल, शाळेच्या बाहेर, आउटसाइड द कॉलेज, महाविद्यालयाच्या बाहेर, इन ज्याला आपण रोजमर्रा की जिंदगी म्हणतो, एव्हरीडे लाईफ, तिथे हे महत्वाचं आहे. हा पीएच हे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगितलेले की बाबा तुम्हाला एक ध्यानात यावं, कन्सेप्ट कळावी. अरे बापरे, एवढी मोठी व्याप्ती का तशी म्हणून शिकायचंय का मला. म्हणून हे काय झालेले पुस्तकामध्ये एक्झाम्पल्स आहेत. ते प्रत्येक गोष्ट एक्झामसाठी आणि मार्क्ससाठी नाही शिकायची. आता काय आहे की हे जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स फॉर्म्ड बाय डिसोसिएशन ऑफ वॉटर ॲट 25 डिग्री सेल्सियस is 1 × 10⁻⁻7 मोल पर लिटर. शास्त्रज्ञांनी सहज काय केलं की एक पाणी घेतलं. किती पाणी घेतलं तर 1 लिटर पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये काय केलं की त्यांनी ॲट 25 डिग्री सेल्सियसला वॉटरचं काय केलं, डिसोसिएशन मोजलं. तर ते होतं 1 × 10⁻⁷ मोल पर लिटर. की त्यांनी सांगितलं की बाबा 1 लिटर पाणी आहे, त्याचं तापमान 25 डिग्री सेल्सिअस आहे. तर त्याच्यामध्ये जे डिसोसिएशन घडून आणलं त्यावेळेस किती H+ आयन्स सापडले तर 1 × 10⁻⁷ मोल पर लिटर इतके H+ काय सापडले, आयन्स सापडले. त्यांनी आता काय केलं, ॲट द सेम टेम्परेचर, ह्याच टेम्परेचरला त्यांनी काय केलं, HCl
डिसोसिएशन घडवून आणलं. हे काय आहे? हे वॉटरचं डिसोसिएशन. आणि त्यांनी अजून एक प्रयोग केला शास्त्रज्ञांनी, असेच प्रयोग करतात ते. आणि कशाचं डिसोसिएशन घडून आलं? सेम टेम्परेचरला 25 डिग्री सेल्सिअस त्यावेळेस त्यांना H प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते सापडलं 1 × 10⁻⁰ ज्याला आपण म्हणतो 0 म्हणजे 1 मोल पर लिटर, म्हणजे भरपूर झालं याच्यापेक्षा. हे -7 आहे आणि हे पूर्णांकामध्ये 1. तसंच त्यांनी काय केलं? NaOH सुद्धा शोधलं. म्हणजे थोडक्यात काय आहे की त्यांनी एकाच तापमानाला वेगवेगळे लिक्विड्स घेतले, एकाच तापमानाला. कधी वॉटर घेतलं, ऍसिड्स घेतले, OH शोधण्यासाठी बेसेस घेतल्या आणि त्यांना एक प्रपोर्शन काय झालं? वेगवेगळं झालं. पण काय झालं? पण हे जे आहे हे शास्त्रज्ञ लोकांना शक्य होतं. हे शास्त्रज्ञ लोकांना शक्य आहे की इतकं रिसर्च घडून आणणं. पण मला मोजायचंय, मला सामान्य माणसाला मोजायचं, मला हे कॉन्सन्ट्रेशन. भरपूर प्रयत्न झाले सामान्य माणसाला. अहो हे तर ठीक आहे, हे सायंटिस्ट आहेत, हे ग्रेट आहेत. हा सर, तुम्ही सांगितलं आम्हाला की हे H प्लस आणि OH मायनस वरून pH ठरतो. ह्या pHचं रोजच्या लाईफमध्ये खूप महत्व आहे. मोजायचा कसा? सायंटिस्ट लोकांनी मोजला हो, पण शेतकरी आमचा सायंटिस्ट नाही, त्याला सॉइलचा pH मोजायचा आहे. मग हेच जे आहे याच्यासाठीच की इतका कट नको हे अशी मोजायची 10⁻⁻⁷ मोल पर लिटर वगैरे वगैरे. हो, याच्याच हेच गोष्ट लक्षात घेऊन 1909 साली डच देशाचा रहिवासी, ज्याला डॅनिश सायंटिस्ट म्हणतात, 1909 ला डॅनिश म्हणजे डच देशाचा रहिवासी डॅनिश सायंटिस्ट. हो, फार मोठे उपकार घ्या माणसाचे बरं का, संबंध मानव जातीवर. तर हे जे आहे त्याचं नाव होतं सोरेनसेन. हो, नावावरून आपल्याकडला बंगाली माणूस वाटतो, पण ते एक नाही बरं का, ते काय एकत्र नाव आहे सोरेनसेन. हो, एकत्र नाही, आज वेगवेगळं एकत्र आहे, वेगळं नाही. सोरेनसेन एकच आहे, सोरेनसेन. हा डॅनिश सायंटिस्ट आहे. ह्या डॅनिश सायंटिस्टनं काय केलं? एक स्केल शोधून काढली आणि ती स्केलच होते. आता स्केल म्हणजे तुम्ही एक 15 सेंटीमीटरची स्केल वापरता की नाही कंपासमध्ये तुमच्या, अगदी तशी त्याच्या साह्यानं तुम्ही अंतर मोजता. अगदी तशीच त्यानं स्केल काढली आणि ती अतिशय कन्व्हिनियंट होती आणि त्या स्केलचं त्याने नाव ठेवलं pH स्केल. आणि आता स्केल म्हटलं की आपल्याला माहितीये काय आहे स्केल. तर स्केल म्हटलं की त्याचं आता तुमची जशी स्केल आहे बाबा 1 सेंटीमीटर पासून 15 सेंटीमीटर, तसं सर ह्या स्केलचं काय आहे? तर ही 1 पासून 14 पर्यंत आहे. ही स्केल कशी आहे? 1 पासून 14 पर्यंत आहे. तुमच्या पुस्तकात दिलं नाही, पण इथं काढून दाखवतो तुम्हाला आवर्जून ही स्केल कशी असते. हे पाहिजे अशी स्केल असते pH स्केल. आणि इथं 0 असतो, इथे 7 असतं आणि इथं 14 असतं. या आकृतीच्या साहाय्याने तुम्हाला समजावून सांगतो. 9वीला दिलेली नाहीये, पण कायम स्वरूपी डोक्यात ठेवायचं. यस पत्की सर हॅड टॉट अस, त्यांनी आपल्याला शिकवलंय, सांगितलंय pH स्केल. हे पुढे फार महत्वाचं आहे. इथं काय आहे की हा जो 0 to 7 हा ऍसिडिक pH असतो, 7 to 14 हा बेसिक pH असतो आणि हा जो 7 आहे हा न्यूट्रल pH असतो. हे बघा, तुमच्या 9वीच्या पुस्तकात हे दिलेलं नाहीये, मी समजावून सांगतो तुम्हाला व्यवस्थित. फक्त की pH स्केल इट मेजर्स फ्रॉम 0 to 14, 0 पासून 14 पर्यंत ती काय होते? मोजल्या जाते. आणि त्याच्यामध्ये काय असतो की pH 7 इट इज कन्सिडर्ड ॲज अ न्यूट्रल pH. आणि मग 7 कडून 0 कडे येताना सगळे ऍसिडिक pH आहे, सगळे ऍसिडिक pH. मग मोस्ट ऍसिडिक pH कोणता आहे? ह्या पाहिजे सगळ्यात मोठा मोस्ट ऍसिडिक pH 0. आता मी समजा तुम्हाला म्हटलं हा pH 3.9 की तुम्हाला माहिती इट इज ऍसिड. 6.2 ऍसिड. मग 3.9 जास्त ऍसिडिक आहे, 6.2 जास्त ऍसिडिक आहे? यस करेक्ट, 3.9 जास्त ऍसिडिक आहे. तसंच इकडं बेसिक. हो, म्हणजे
7.2 1 4 असं 14 पर्यंत, आणि 14 काय आहे, मोस्ट बेसिक पीएच आहे. हो, आणि हे 7 काय आहे, 7 ह्या स्केल मधलं न्यूट्रल पीएच आहे, नायदर ऍसिडिक नॉर बेसिक. की हे जे आहे ही पीएच स्केल आहे, जे पॉवर ऑफ हायड्रोजन सुद्धा म्हणतात बरं का पीएच स्केलला. खरं तर ती पोटेन्स ऑफ हायड्रोजन असा शब्द आहे तिकडनं स्वीडिश, पण आपण त्याला पॉवर ऑफ हायड्रोजन सुद्धा म्हणू आपल्या सोप्या भाषेमध्ये. आणि हे जो पीएच काय आहे, 7 मिड पॉइंट आहे. आणि हे जे पीएच आहेत, आता पण ठीक आहे सर, पण आता हे मोजायचं कसं, स्केल आहे पण पीएच मोजायचा कसा, पुढचा प्रश्न. मान्य आहे काय काय ऍसिड मध्ये काय काय ते स्केल वगैरे असे टाकतात का, काय काय नेमकं म्हणजे होतं काय सर, थोडंसं सांगा ना मला की हाऊ शुड आय कॅल्क्युलेट द पीएच. हो, तुम्ही आत्ताच म्हटलात की म्हणजे सोरेन्सनला फार सोप्या पद्धतीनं पीएच कॅल्क्युलेट करायला शिकवलं, पण नेमकं पद्धत काय असते पीएच कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर पीएच कॅल्क्युलेट करण्यासाठी युनिव्हर्सल इंडिकेटर वापरतात. काय वापरतात तर युनिव्हर्सल इंडिकेटर. पाहूयात आपण युनिव्हर्सल इंडिकेटर. युनिव्हर्सल इंडिकेटर कशासाठी वापरायचं, तर हे पीएच स्केलचा पीएच मोजण्यासाठी वापरायचं. तर आता आपला पुढचा मुद्दा आहे युनिव्हर्सल इंडिकेटर. अहो, कशासाठी वापरायचं आहे युनिव्हर्सल इंडिकेटर, तर पीएच दाखवण्यासाठी. आता इंडिकेटर काय, इंग्रजी शब्द आहे इंडिकेटर, आपल्या गाड्यांना सुद्धा असतो इंडिकेटर. काय करतो इंडिकेटर, डावी बाजू उजवी बाजू किंवा ब्रेक लावले का हे दाखवतं, दर्शवतं. तसं हे इंडिकेटर्स काय दाखवत असतं तुम्हाला माहिती का, की एखादा पदार्थ ऍसिडिक आहे का, एखादा पदार्थ बेसिक आहे का. 8वीला झाले बरं का इंडिकेटर्स आपल्याला, किंवा सॉल्ट्स असतील तर ते इंडिकेट करतं, रंग बदलतं. मग आपण नॅचरल इंडिकेटर्स बघितले होते, सिंथेटिक इंडिकेटर्स पाहिले होते, आणि हा युनिव्हर्सल इंडिकेटर 9वीला पाहिजे. हा युनिव्हर्सल इंडिकेटर काय आहे, तर हा मिक्सचर ऑफ सेव्हरल इंडिकेटर्स असतं. अनेक इंडिकेटर्सचं काय असतं, मिश्रण असतं. हे याची बाटली असते, बाटली मोठी, त्या बाटलीमध्ये हे इंडिकेटर असतं. आणि हे काय पीएच स्केल मध्ये ते इंडिकेटर कसं वापरतात, लक्ष द्या की आता हे पीएच स्केल ह्या इथं दाखवलेले तुम्हाला वेगवेगळ्या रंगात. हे पान क्रमांक 64. अगोदर पूर्ण मराठीत समजावून घ्या. पा आहे की नाही पीएच स्केल, हे मध्ये 7 न्यूट्रल, 7 पासून इकडे शून्याकडे डाव्या बाजूला ऍसिडिक, इकडे उजव्या बाजूला बेसिक, आहे की नाही. तर आता होतं काय, हे बा की 7ला ग्रीन कलर दाखवलाय त्यांनी तिथं, 6ला येलो, 5ला थोडंसं केसरी वगैरे असे रंग आहेत. लक्षात घ्या काय, की मला टेस्ट ट्यूब मध्ये एखादा लिक्विड आणलंय आणि मला म्हणले सर पहिला प्रश्न, आणलं टेस्ट ट्यूब मध्ये एक लिक्विड आणलं, हा सायन्सची गुरुजी का तुम्ही, हो काय करायचं याचा, सर पहिला प्रश्न मला हे ऍसिड आहे, बेस आहे का सॉल्ट आहे ते सांगा. हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, मला हा ऍसिड असेल तर याचा पीएच सांगा, बेसिक असेल तर याचा पीएच सांगा, न्यूट्रल असेल तर काही भानगडच नाही, 7 पीएच नक्की. हे दोन्ही गोष्टी सांगा सर मला. ओके, मी ती टेस्ट ट्यूब घेईल, हा तिकडे सांगा आता अर्ध्या युनिव्हर्सल इंडिकेटरची बाटली आण रे, युनिव्हर्सल इंडिकेटरची बॉटल आणि ड्रॉपरनं युनिव्हर्सल इंडिकेटरचे 2 थेंब त्या टेस्ट ट्यूब मध्ये टाकेल, त्याला व्यवस्थित स्टर करेल, ढवळलं, आणि मग त्याला एक रंग येतो. त्याला काय येतो, एक रंग येतो, रंग. आणि मग तो रंग इथं कुठं मॅच होईल. अहो ही स्केल फार छोटी आहे बरं का, याच्यामध्ये पॉईंट नाही दाखवलेले, ऍक्च्युअल स्केल तर फार मोठ्या असतात, 7.9 असे वेगळे शेड्स दाखवणारे. मग कुठं मॅच होतो रंग ते पाहिजे. आणि तुम्हाला तो पदार्थ ऍसिड आहे का सांगेल, बेस आहे का सांगेल, बरोबर आहे, किंवा एक न्यूट्रल आहे का सांगेल, आणि एवढंच नाही त्याचा पीएच सुद्धा
सांगेल. म्हणजे युनिव्हर्सल इंडिकेटर या पद्धतीने काय होतात तयार होतात. हाऊ इथं सांगितलेलं आहे युनिव्हर्सल इंडिकेटर इज मेड बाय मिक्सिंग सेव्हरल सिंथेटिक इंडिकेटर्स. सिंथेटिक म्हणजे मानव निर्मित. आणि एक्झाम्पल द्या बरं आठवीचे. बरं विसरलं, चला मी देतो. कोणते कोणते? फिनॉल्फ्थॅलीन, मिथिलाइल ऑरेंज, इओसिन, हे काय आहेत? सिंथेटिक इंडिकेटर्स आहेत. असे अनेक सिंथेटिक इंडिकेटर्स काय करतात? मिक्स करतात आणि युनिव्हर्सल इंडिकेटर बनवतात. आणि हे जे पीएच काय आहे की एवढंच नाही, कधी कधी ह्या युनिव्हर्सल इंडिकेटरच्या सोल्युशनच्या जागी आता पीएच पेपर सुद्धा निघाले बरं का. म्हणजे ते थेंब तर टेस्ट ट्यूबमध्ये टाकण्याच्या ऐवजी पीएच पेपर असतो. सोल्युशनचे 2 थेंब त्या पेपरवर टाकायचे की त्या पेपरला रंग येतो आणि तो रंग मॅच करून बघायचा. म्हणजे पीएच सोल्युशन सुद्धा युनिव्हर्सल इंडिकेटरचं आणि पीएच पेपर्स सुद्धा आहेत. आणि हे काय आहे? मात्र मोस्ट ॲक्युरेट मेथड काय आहे की हे ठीक आहे आपल्याला विद्यार्थी दशेमध्ये, पण इंडस्ट्रीमध्ये वगैरे पीएच जर का मोजायचं असेल तर मोस्ट ॲक्युरेट मेथड काय असते माहिती तर इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट, पीएच मीटर नावाचं एक इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट असतं आणि त्याच्या साहाय्याने काय करतात? पीएच मोजतात. त्याच्यामध्ये काय करतात की डायरेक्ट काय करतात? ही मॉडर्न मेथड आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला जो दिलेला आहे पदार्थ ज्याचा पीएच मोजायचा त्याच्यामध्येच इलेक्ट्रोड्स टाकतात आणि बाजूला एक डिजिटल इंडिकेटर असतं. जसं तुम्ही आता टेम्परेचर मोजतं की नाही, तुमचं डिजिटल असतं की असं ठेवलं की दाखवतं ते. सध्या आपण छंद झाला टेम्परेचर मोजायचं, तर ते जे आहे तसं ते काय असतं तर इलेक्ट्रोड असतात आणि त्याच्या बाजूला माहिती चित्र दिलेले हे असं डीप केलंय, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड डीप केले, सगळे स्विचेस चालू केले आणि इकडं पहा हे म्हणजे पूर्ण त्याचं डिस्प्ले आहे. तिथं सुद्धा तो काय दाखवतो? पीएच दाखवतो. पण त्याच्यासाठी सुद्धा युनिव्हर्सल इंडिकेटर त्या सोल्युशनमध्ये मात्र ॲड करावंच लागतं. तर हे काय आहे? तर हे आहे पीएच. त्याच्या एव्हरीडे लाईफमधले, रोजच्या जीवनामधले काय आहेत त्याचं, म्हणजे सॉईलचा 2-4 एक्झाम्पल दिले आपण, ब्लडचं, सेल सॅपचं, मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं. आणि पीएच कसा मोजायचा, कोणी शोधून काढलं, काय पीएच स्केल, त्याच्यामध्ये युनिव्हर्सल इंडिकेटरची काय भूमिका आहे, हे या पद्धतीनं आहे. आता या पद्धतीनं काय झालेलं आहे, आपला हा चॅप्टर काय झालेला आहे, संपलेला आहे. पूर्ण आपला हा चॅप्टर ऍसिड, बेसिस आणि सॉल्ट्स. याच्यामध्ये पहिल्यापासून सांगेल की पहिल्यांदा आपण आरएनएस थिअरी वगैरे सगळ्यात अगोदर आपण आयोनिक कंपाऊंड्स बघितले. त्यानंतर आपण आरएनएस थिअरी पाहिली, डिसोसिएशनवर बेस, ॲसिड कोणाचं म्हणायचं, बेस कोणाचं म्हणायचं. त्यानंतर आपण स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ॲसिड, वीक बेस, अल्कली, त्याच्यानंतर बेसिसिटी, ॲसिडिटी दोन्ही पाहिल्या मुद्दे. त्यानंतर आपण केमिकल प्रॉपर्टीजमध्ये रिॲक्शन्स पाहिल्या, कोणत्या कोणत्या रिॲक्शन्स पाहिल्या मी थोडं फास्ट फॉरवर्ड करतो. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन बघितली, बरोबर आहे की नाही. ॲसिड प्लस मेटलची बघितली. त्यानंतर मेटल कार्बोनेट्स, मेटल बायकार्बोनेट्सच्या रिॲक्शन्स आपण पाहिलेल्या आहेत. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन पाहिलेली आहे. ह्या सगळ्या रिॲक्शन पूर्ण केल्यानंतर आपण वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन पाहिलेले आहे, टाईप्स ऑफ सॉल्ट्स पाहिलेले आहेत. त्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पाहिलेली आहे. त्याच्यानंतर ते वेगवेगळे डिसोसिएशन सगळेच घ्यायची काही गरज नाही आहे. तुम्ही एखादं राहिला असेल तर राहू द्या, की त्याची मेन कन्सेप्ट आपण सांगितलेली आहे की डिसोसिएशन होतं म्हणजे काय होतं, करंट पास झाल्यानंतर. त्यानंतर आपण कॉन्सन्ट्रेशन मोजलं होतं, बरोबर आहे की नाही, मोल ग्राम पर लिटर आणि मोल पर लिटरमध्ये. आणि आज पीएच स्केल आणि युनिव्हर्सल इंडिकेटर हे पाहिलं. हे बघा अतिशय महत्त्वाचं असं चॅप्टर आहे. मला माहिती आहे की हे सगळं ऑनलाईन चालू आहे, क्वाईट बोरिंग आहे, थोडंसं मेंटली डिस्टर्बिंग आहे की वाटतं काय, पण आपण ते व्हायचं नाही आहे. व्यवस्थित ह्या ऑनलाईनचा फायदा घ्यायचा, हे व्हिडिओज परत परत वॉच करायचे, पाहायचे. बघता बघता आपले पहिला धडा लॉज ऑफ मोशन, वर्क अँड एनर्जी, हा 5वा ॲसिड्स, बेसिस अँड सॉल्ट्स, सायन्स 1चे 3 चॅप्टर झालेत. सायन्स 2चा आपण 6वा चॅप्टर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, 8वा चॅप्टर कोणता, युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे इतकं आपण काय केलेलं महत्त्वपूर्ण सिलेबस
पूर्ण केलेलं आहे, अगदी ऑनलाईन व्यवस्थित पूर्ण केलेलं आहे. मी तुम्हाला वेळोवेळी होमवर्क क्लासवर देतोय, पण सॉरी टू से आता हे जे बोलतोय ते पालकांसाठी आहे की प्लीज 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 पहा की आपला विद्यार्थिनी ते होमवर्क्स करतायत का, लिहितायत का, त्याचे फोटो काढून माझ्या पर्सनल व्हॉट्सअपला पाठवतायत का. हे सगळे लेक्चरसोबत हे होमवर्क्स केले देन अँड देन इट इज युजफुल. त्यावेळेस या सगळ्या गोष्टीला काय असतील, युजफुल असतील आणि ते काहीतरी फ्रूटफुल असतील आणि तुम्ही तितकं सहकार्य करता ही माझी अपेक्षा. थँक्यू.